चला शिकूया इंग्रजी। नमस्कार बालमित्रांनो, इंग्रजी वाचनच्या या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण वर्ड फॅमिलीमध्ये असे शब्द वाचणार आहोत ज्यांच्या शेवटी आहे ELL। काय आहे? ELL। ELL ईचा आवाज आपण पाहिला काय होतो? ए होतो आणि LL एल काय वाचायचे याला? एल। आता आपल्याला फक्त सुरुवातीचा अक्षर लावायचे आणि शब्द वाचायचा आहे। चला पहिला शब्द बघा, BEL बेल म्हणा, बेल। दुसरा शब्द SEL सेल म्हणा, सेल। आता इथं सीचा आवाज स झालाय बरं। सीचा आवाज स कधी करायचा आणि क कधी करायचा याच्या संदर्भात आपण एक स्वतंत्र तासिका घेणार आहोत। सध्या फक्त SEL सेल वाचा। पुढचं पहा, TEL टेल। खालचा शब्द FEL फेल। पुढे बघा, हे आणि ल हेल। त्याच्या खालचा SE से आणि ल सेल। पुढचा बघा, डब्ल्यूचा आवाज काय होतो? व आणि ए वे वेल। आता खाली बघा दोन अक्षर आलेले आहेत। दोन अक्षर आले की काय करायचं? त्यांच्यामध्ये जर स्वर नसेल, AEIOU नसेल तर त्या दोन अक्षरांना जोडायचे किंवा त्याचा एखादा तिसरा आवाज तयार होतो। ते आपण पुढे बघूयात। त्याला आपण डायग्राफ आणि ब्लेंड वर्ड्स असं म्हणतो। सध्या पुरते एवढं लक्षात ठेवा, यसचा आवाज स, यमचा आवाज म, स्म आणि स्म आणि ए स्मे आणि ल स्मेल वाचा, स्मेल। व्हेरी गुड। आता इथं बघा परत शब्द आला, यस आणि एचला एकत्र वाचा पहिल्या। त्याचं होतंय श आणि ए शे शेल म्हणा, शेल। आता परत इथं एक जोडाक्षर आलं, यसचा आवाज स आणि पीचा आवाज प, स्प आणि ए स्पे आणि ल स्पेल म्हणा, स्पेल। व्हेरी गुड। आता खालच्या शब्दात परत बघा, डीचा आवाज ड आणि डब्ल्यूचा आवाज व, डुअ म्हणा, डुअ आणि एल ड्वेल म्हणा, ड्वेल। शेवटचा शब्द बघा, क्यू आणि यू क्वे काय होते? ते क्व आणि ए क्वेल काय होते? क्वेल। आता हे सगळे शब्द अशाच पद्धतीने वाचायचेत आणि वाचताना अगोदर एकदा मराठीत उजव्या बाजूला दिसल ते बघायचे आणि नंतर मनात तुम्ही सुद्धा ते वाचायचे। आलं लक्षात? आता अशाच वर्ड फॅमिलीसोबत आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत। त्यासाठी तुम्ही काय करायचे? बरोबर चॅनलला लाईक करायचे आणि सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचे। धन्यवाद।